मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला इथे पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. कपडा ब्लाऊज पीसचा सुईचा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. टक्स मार्किंग केलेलं आतल्या बाजूला घ्यायचं आहे. ते नेहमी लक्षात ठेवायचं. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूला कपडा एकसारखा आहे का ते सर्वात आधी बघून घ्यायचं आहे, म्हणजे कमी जास्त होत नाही आपल्या इथे. आता अर्धा इंच पकडायला विसरू नका, का तर आपण पाठीच्या भागामध्ये काय करतो 1 इंच वाढवून घेतो. त्यासाठी इथे अस्तर जोडताना अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि वरच्या बाजूला शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच लागतं, त्यासाठी ते मग उंची बरोबर होऊन जाते. ते लक्षात ठेवायचं नेहमी. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली. आता इथे अस्तरचा कपडा आतमध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पकडा व्यवस्थित आणि एकसारखं पकडायचं आहे. आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये कपडा एकसारखा पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. अस्तरचा कपडा पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचा आहे, वरच्या बाजूला दिसू देऊ नका. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित झालं. आता ही बाजू पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं. आणि अस्तर जोडताना काय करायचं, कपडा प्लेन आहे का ते सर्वात आधी बघायचं. आणि 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालते, पटकन अस्तर जोडलं जातं. फक्त आपला कपडा प्लेन आहे का ते बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. गुड्या पडू देऊ नका. आता गळ्याची बाजू सुद्धा व्यवस्थित अशी जोडून घ्या. फक्त गुड्या पडू देऊ नका. कपडा प्लेन आहे का ते सर्वात आधी बघायचं. किंवा तुम्ही काय करा, पिना लावून घेतले तरी सुद्धा चालतील, म्हणजे तुम्हाला शिलाई करायला एकदम असं सोपं जाणार आहे त्यासाठी. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते. कपडा प्लेन करत करत जोडून घ्यायचा आहे. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. आता जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा शिल्लक आहे तेवढा बाहेरच्या अस्तरच्या बाहेरच्या बाजूचा कपडा. आता इथे मी जेवढा गळ्याच्या बाजूचा शिल्लक राहिलेला कपडा आहे बाजूचा ब्लाऊज पीसचा तेवढा मी इथे कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. इथे मी जेवढा माझा बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेतला. इथे आपलं पाठीच्या बाजूचा पूर्ण अस्तर जोडून झालेला आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या बाजूला टक्स देऊन घ्यायचे आहेत. आपण कटिंग करताना केलेलं मार्किंग आहे, बघू शकता. इथून अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. बंद करून घ्या थोडंसं. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बंद करून घ्यायचं थोडंसं कमरेकडच्या बाजूला. बघू शकता एक बाजू परफेक्ट झाली. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. बंद करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. कमरेकडची बाजू पूर्ण बंद करून घ्या, म्हणजे काय होतं पटकन निघत नाही आहे त्यासाठी. इथे आपली पाठीची बाजू व्यवस्थित तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. आणि ठेवताना सुद्धा कपडा बघत जा आपला व्यवस्थित आहे का. आता असं ठेवून घ्या, म्हणजे आपल्या इथे उलट होणार नाही. कपडा सुद्धा बघून घ्यायचा आहे आपला व्यवस्थित आहे का. अस्तर आतल्या बाजूने ठेवा. हे पहा, ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं ठेवून घ्या, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. आता इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तर जोडताना नेहमी तुम्ही कपडा प्लेन आहे का ते सुद्धा बघत जा, नाहीतर पूर्णाच्या गुड्या पडतात बघा. शक्यतो कपडा प्लेन करत करत जोडून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि 5 नंबरची शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, अस्तर जोडताना काही प्रॉब्लेम येत नाही. आता दुसरी सुद्धा बाजू बघायचं आपला कपडा व्यवस्थित आहे का आणि जोडून घ्यायचं. फक्त गुड्या पडू देऊ नका. आता इथे काय करायचं, आपल्याला जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे पूर्ण कट करून घ्यायचा आहे.
सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा आपला अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना शिल्लक, तो इथे आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. एक बाजू आपली तयार झाली व्यवस्थित. आता दुसऱ्या सुद्धा बाजूचा जेवढा माझा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी सावकाशमध्ये कट करून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूचं जेवढं शिल्लक आहे ना तेवढं इथे कट करून घेतलेलं आहे. इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूचं व्यवस्थित अस्तर जोडून झालेलं आहे. आता इथे आपल्याला समोरची कटोरीची बाजू तयार करून घ्यायची आहे. म्हणजे अस्तर पूर्ण आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं. म्हणजे काय होतंय आपल्या इथे उलट होत नाही, त्यासाठी असं ठेवून घ्या. आणि कटिंग करताना नेहमी काय करायचं, ब्लाऊज पिसाचा कपडा आहे थोडंसं जास्त कट करून घ्यायचा. जरी आपलं शिल्लक राहिलं ना तरी कट करून टाकता येतं. आता एकदम कडेकडेला एक 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि कपडासुद्धा बघत जा आपला प्लेनमध्ये आहे का, नाही तर पूर्ण अशा गोड्या पडल्यासारख्या होतात. त्यासाठी शिलाई देताना काय करायचं, कपडा प्लेन करत करत घ्यायचा आहे तुम्ही. म्हणजे काय होतं, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही किंवा अशा गोड्या पडणार नाहीत तुमच्या. आता इथे काय करायचं, जेवढा आपला बाहेरच्या बाजूचा शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे मी कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या. जेवढा अस्तरच्या बाहेरचा कपडा आहे ना तेवढा आपल्याला इथे सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूचा इथे मी सावकाशमध्ये कपडा कट करून घेते. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंचा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे कट करून घेतलेला आहे. व्यवस्थित तयार झालेला आहे. आता इथे बाही अस्तर जोडून घ्यायचं आहे. खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. ही उंच बाजू आहे. उंच बाजू पाठीच्या बाजूला असते आणि खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपल्याला बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे. वरच्या दोन्ही सुद्धा बाजू सुईच्या आहेत, लक्षात ठेवा. वरच्या दोन्ही सुद्धा बाजू सुईच्या आहेत. आता त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. खोलगट बाजू लक्षात ठेवा, खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, अशी ठेवून घेते. दुसरी खोलगट बाजू म्हणजे मार्किंग केलेलं आपण बरोबर आहे का, हे पा असं मार्किंग केलं होतं ते बरोबर त्याच्या समोर ठेवून घ्यायचं. म्हणजे आपल्या इथे उलट होत नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, दोन्ही सुद्धा बाजू एकाच बाजूच्या होऊन जातात, त्यासाठी असं ठेवून घ्या. सर्वात आधी हे खूप महत्त्वाचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, का तर आपण बाही उंची अधिक 1 इंच घेतो, त्यासाठी इथे अर्धा इंच पकडायचं आपल्याला, ते लक्षात ठेवा. आणि बाही जोडण्यासाठी अर्धा इंच लागतं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता दाबटीप टाकून घ्या. दाबटीप देताना बरोबर आपली अस्तरच्या कापडावरती दाबटीप आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. पूर्ण कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे. अस्तर पूर्ण आतल्या बाजूला घ्या, लक्षात ठेवा. आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी कडेकडेला एकदम अशी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि अस्तर जोडताना काय करायचं, एकदम आपला कपडा प्लेनमध्ये आहे का ते सुद्धा बघत जा. गुड्या पडू देऊ नका फक्त, नाहीतर बाहीला पूर्ण गुड्या पडतात. त्यासाठी कपडा प्लेन करत करत अस्तर जोडून घ्या. आता इथे बघू शकता, बाहीला थोडंसं आपलं ब्लाऊज पिसाचा कपडा कमी पडला होता. आता इथे आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूने थोडं थोडं कमी पडलं होतं. आता इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आणि जोडताना काय करायचं, जर असं कमी पडलं तर शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडायचं, म्हणजे जास्त पकडायचं. अर्धा इंच पकडा, लक्षात ठेवा. अर्धा इंच पकडायचं, दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं त्यासाठी. आता इथे पूर्ण जोडून घेते व्यवस्थित परत एकदा, हे अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू जेवढं आपलं कमी पडलं होतं ना तेवढं आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडा, हे पहा अर्धा इंच पकडलं, परत दाबटीप टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित झालं. आता ह्याच्यावरती परत एकदा शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालेलं आहे. आता जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा कडेचा बाहेरच्या बाजूचा तेवढा इथे मी कट करून घेते. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी पडतो, मग अशा पद्धतीने आपल्याला जोडून सुद्धा घ्यावं लागतं. आता दुसऱ्या सुद्धा बाजूचा मी इथे दुसरी पद्धत आहे.
ती सुद्धा खूप अशी सोपी पद्धत आहे, नक्की जोडून दाखवते. दुसरे सुद्धा बाहीवरती इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित जोडून झाल्या. हे बघू शकता. आता दुसरी सुद्धा बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे. इथे सुद्धा थोडासा ब्लाऊज पीसाचा कपडा आपला कमी पडला होता. आता सर्व आधी आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. मधून हे मी कट करून घेते, जेवढं लागते तेवढंच आपल्याला ते वापरायचं आहे. आता ही आपली सुईची बाजू आहे, त्याच्यावरती असं ठेवून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्या. हे अर्धा इंच पकडलं, दाबटीप टाकून घ्या. हे एक बाजू व्यवस्थित झाली. आता दुसरी सुद्धा बाजू असं ठेवून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला अस्तर व्यवस्थित असं ठेवून घ्या. दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं, कमी जास्त होऊ देऊ नका आणि अर्धा इंच पकडायचं आहे आणि अस्तर जोडून घ्या. दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर अस्तरच्या कपडावरती आली पाहिजे. अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे, वरच्या बाजूला दिसू देऊ नका आणि एकदम कडेकडेला कपडा प्लेन करत करत एक शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालेला आहे. अस्तर जोडून घ्या. पूर्ण कपडा प्लेन करत करत जोडून घ्या, गुड्या पडू देऊ नका. आता इथे माझा जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी सावकाशाचा कट करून घेते. बाहेरच्या बाजूचा कपडा जेवढा शिल्लक आहे तेवढा इथे मी कट करून घेतला. बघू शकता परफेक्ट झालेला आहे. इथे तुम्ही दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा जेवढा कपडा कमी पडलेला असेल ना तेवढा अशा पद्धतीने तुम्ही इथे जोडू शकता. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू परफेक्ट तयार झालेल्या आहेत. मध्येच एक मार्किंग करून घ्या, बाही जोडण्यासाठी लागतं. आता कटोरीला टक्स देण्याआधी एकसारखं आहे का ते बघून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजू असं बघत जा एकसारखं आहे का, कमी जास्त होऊ देऊ नका. आपण हे कटिंग करतानाच कट केलं होतं, एकसारखं करून घेतलं होतं दोन्ही सुद्धा बाजू, पण तरी सुद्धा अस्तर जोडल्यावरती बघत जा एकदा व्यवस्थित आहे का. आता इथे ब्लाऊज घ्या मापाचा. आता उंचीला किती घेतलेला आहे ते असं मोजून घेऊ सुद्धा शकता. हे बरोबर असं एक उंचीचं जिथे आपलं तयार आहे ना, लक्षात ठेवा, जिथे आपला उंचीचा म्हणजे उभा टक्स कुठे तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्या आणि जेवढं शिलाईमध्ये पकडलं तिथपर्यंत मोजून घ्यायचं. हे इथं माझं एवढं शिलाईमध्ये मी पकडलेलं आहे, म्हणजे तयार मापाचं ब्लाऊज लक्षात ठेवा. हे असं मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं. आता उभा अंतर मोजून घ्यायचं, उभा टक्स मोजून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत आपला किती भरला, 2.5 इंच भरला. माझा इथे भरतोय 2.5 इंच. हे 2.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतो, परफेक्ट बसायला बसतो. लक्षात ठेवा आपलं उभं मोजून किती भरलं, म्हणजे उभा टक्स आपला 2.5 इंच भरला, लक्षात ठेवायचं आहे. हे असं ठेवून घेते, लक्षात ठेवा दोन्ही सुद्धा बाजू. आता ही बाजू म्हणजे हे टोक उचलायचं, ह्या बाजूला असं ठेवून घ्यायचं. आलं लक्षात. आता इथं काय करायचं, सर्वात आधी आडवा टक्स 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. 1.5 इंचावरती आडवा 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतला. उभा 2.5 इंचावरती, उभा इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतला. अशी लाईन ओढून घेतली, बघू शकता. हे अशा पद्धतीने. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं. आडवा 1.5 इंच, इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. उभा 2.5 इंच, वहीमध्ये लिहून ठेवा. हे व्यवस्थित झालं. दोन्ही सुद्धा बाजू बघा व्यवस्थित आहेत का. हे असं बघून घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं झालं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घ्यायच्या आहेत. असं एकसारखं ठेवून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायची आहे डबल. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने एकसारखं पकडा, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालं. आता हे कधी कट करत जाऊ नका, तिथे अशी घडी करून घ्या थोडीशी आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने शिलाई देऊन घ्या. असं घडी करून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. बघू शकता इथे परफेक्ट आपला खोलगट भाग सुद्धा तयार झालेला आहे. कटोरी बसायला सुद्धा एकदम अशी परफेक्ट बसणार आहे. बघू शकता दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे.
आता इथे मार्किंग करून घ्या, अर्धा इंच लक्षात ठेवायचं आहे. आता ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने, आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे. फक्त खेचू नका, आपण कटिंग करताना अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी खेचू नका, सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे, खेचू नका. शिल्लक राहिले तरी राहू देत खालच्या बाजूला, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघू शकता जोडायला परफेक्ट पुरलेली सुद्धा आहे. आता डबल शिलाई देऊन घ्या. हे पहा व्यवस्थित जोडून झालं. शिल्लक राहिलेलं आहे थोडंसं. आता आपल्याला इथे एका लाईनीमध्ये करून घ्या, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. हे पहा एका लाईनीमध्ये. आता तेवढं इथे मी कट करून घेते. सर्वात आधी शिलाई दिली तरी सुद्धा चालेल, किंवा एका लाईनीमध्ये कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं. पण सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या, नंतर कट करून घ्या. एका लाईनीमध्ये करून घ्या दोन्ही सुद्धा. व्यवस्थित आहे का बघा. हे पहा झालं व्यवस्थित. बघू शकता आपला कटोरीचा आकार सुद्धा इथे व्यवस्थित आलेला आहे. ही पद्धत नक्की वापरत जा. आणि कटिंग करताना अर्धा इंच वाढवून घेत जा, ते लक्षात ठेवायचं नेहमी, नाहीतर बऱ्याच वेळा जोडायला पुरत नाही आहे. आता इथे बघू शकता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे. असं मार्किंग करून घ्या आणि इथून ठेवून बघा कुठपर्यंत आपल्याला जोडायला पुरते. सर्वात आधी ते बघायचं नेहमी ह्या बाजूचं. हे पहा असं मोजून घ्या, मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा बघू शकता परफेक्ट पुरते, पण असं बघा लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा परफेक्ट पुरते. आता इथून जोडायला सुरुवात करा. जर तुमचं खालच्या बाजूला थोडंसं शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, पण असं बघत जा, मोजून घ्यायचं वरच्या बाजूने आपलं कुठपर्यंत जोडायला पुरते. मग तिथून सुरुवात करा, जिथपर्यंत पुरते तिथून सुरुवात करायची आणि जोडत जोडत घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता परत त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची. सावकाशमध्ये डबल शिलाई देऊन घ्या. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. हे पहा आकारसुद्धा परफेक्ट आला, जोडायलासुद्धा परफेक्ट पुरलेला आहे. पण असं बघत जा मोजून, शिल्लक राहिलं तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. उंच बाजू हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते, अशी ठेवून घ्या. दोन्हीसुद्धा बाजूंना उंच बाजू हुक आणि लूप पट्टीच्या बाजूला असते, लक्षात ठेवा. असं ठेवून घ्या. आता असं दोन्हीसुद्धा बाजूंना ठेवून घ्यायचं आहे. आता अस्तर ठेवून घ्या. उंच बाजूला ठेवून घ्या दोन्हीसुद्धा, लक्षात ठेवायचं आहे. असं ठेवून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं आहे. आणि जोडताना काय करायचं, थोडंसं असं पुढच्या बाजूला ठेवून जोडून घ्यायचं. नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, जोडल्याच्या नंतर पाठीमागच्या बाजूला सरकलं जातं. त्यासाठी असं थोडंसं पुढच्या बाजूला ठेवून असं जोडून घ्यायचं आहे. आणि जेवढं आपण शिलाईमध्ये पकडताना तेवढं पकडायचं आहे. क्रॉसपट्टी कटिंग करताना मी तुम्हाला समजून सांगितलं होतं, बघू शकता. अर्धा इंच पकडायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे असं पकडून घ्या एकसारखं तिन्हीसुद्धा आणि जोडून घ्यायचे आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका, म्हणजे काय होईल, तुमचं फिटिंग करताना कमी जास्त होणार नाही तिथे. हे पहा बरोबर इथे मी अर्धा इंच पकडलेलं आहे. व्यवस्थित जोडून झाली, फक्त खेचू नका जोडताना. बघू शकता व्यवस्थित जोडून झालेलं आहे. आता ही बाजू अशी ठेवून घ्या. आता इथे अशी कापडाची घडी करून घ्यायची आहे, बरोबर अशी मध्यभागी ठेवून घ्या. आणि ही पट्टी आहे ना त्याच्यावरती ठेवून घ्यायची, अस्तरची पट्टी. एकसारखं पकडा, कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडायचं आहे इथं सुद्धा, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होत नाही आहे. हे पहा बरोबर जोडून झालं. आता हा पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घ्या. मी पूर्ण कपडा बाहेरच्या बाजूला काढून घेतला. बघू शकता आपली एक क्रॉसपट्टी इथे जोडून झालेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आपल्याला. हे पहा इथे एका लाईनीमध्ये करून घ्या. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. जेवढं शिल्लक असेल तेवढं इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. एका लाईनीमध्ये दोन्हीसुद्धा बाजू करून घ्यायच्या आहेत. आता दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे.
जोडताना थोडंसं पुढच्या बाजूला ठेवून जोडून घ्यायचं आहे. जरी शिल्लक राहिले तरी कट करता येतं, पण बऱ्याच वेळा काय होतं कपडा पाठीमागच्या बाजूला सरकला जातो. बरोबर जर आपण जोडताना पकडलं तर कपडा पाठीमागच्या बाजूला सरकला जातो. त्यासाठी असं पुढच्या बाजूला थोडंसं ठेवून जोडून घ्यावं लागतं. ते लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा काय होतं सिल्की कपडा असतो ना तो पाठीमागच्या बाजूला आपोआप सरकला जातो. त्यासाठी थोडंसं पुढं पकडून मग नंतर जोडून घ्या. आता इथे बरोबर कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे. मध्यभागी ठेवून घ्या आणि जोडून घ्यायचं आहे. कमी जास्त होऊ देऊ नका. अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या, फक्त खेचू नका. क्रॉसपट्टी जोडायला सुद्धा पुरलेली आहे. त्या पद्धतीने आपण घडी सुद्धा काढली होती. कपडा पूर्ण बाहेरच्या बाजूला काढून घ्या. व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्या एका लाईनीमध्ये. ही सुद्धा बाजू एका लाईनीमध्ये करून घ्यायची आहे. जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं एका लाईनीमध्ये करून घ्या दोन्ही सुद्धा बाजूंचं, म्हणजे एकसारखं होऊन जाईल, कमी जास्त होणार नाहीये. दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. आता हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्या. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडताना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. कापडाची बरोबर अशी घडी करून घ्यायची आहे आणि दाबटीप टाकून घ्या. आता ह्या बाजूला कापडाची अशी घडी करून घ्या. बरोबर इथपर्यंत हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालेलं आहे. एक पट्टी जोडून झाली. आता दुसरी सुद्धा पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं आहे, हे पहा इथे एक मार्किंग करून घेतलं. तेवढं मी इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे कापडाची थोडीशी घडी करून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. म्हणजे जोडायला सोपं जातं, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता हे मार्किंग आपलं आहे. लक्षात ठेवत जा नेहमी. नवीनला पटकन समजत नाही म्हणून समजून सांगते. त्याच्यावरती ही पट्टी अशी ठेवून घ्या. एकदम असं सोपं आहे. आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे. 5 नंबरची शिलाई का देऊन घ्यायची? कारण की हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. त्यासाठी 5 नंबरची शिलाई तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. आता इथे बघा व्यवस्थित झालेलं आहे. हे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झाल्या. जर कमी जास्त झालं तर काय करायचं, हे पहा बघू शकता अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे. हे पहा असं ठेवून बघायचं. हे पहा ही पट्टी जास्त आहे. आता जेवढी जास्त आहे ना तेवढं असं मार्किंग करून घ्या. जेवढी जास्त आहे ना तेवढं असं मार्किंग करून घ्या. ते लक्षात ठेवायचं नेहमी. असं बघत जा पायपिंगच्या आधी. हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून सांगते. जेवढी जास्त पट्टी आहे ना तेवढं इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, हे पहा इकडून असा आकार द्यायचा. हे पहा इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा. म्हणजे आपला गळा सुद्धा एकदम असा गोल येऊन जातो. त्यासाठी मग ह्याच्यावरती असा इथपर्यंत जिथे आपली पट्टी मोठी झाली का तिथे असा आकार देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे बरोबर असा तुमचा गोल आकार सुद्धा येऊन जाणार आहे. अशा पद्धतीने वरच्या बाजूला मग कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायचं आहे. आता इथे सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्यायची. आपण जे मार्किंग केलं का त्याच्यावरती अशी बरोबर अशी शिलाई देऊन घ्यायची इथपर्यंत, जेवढं मोठं झालेलं आहे तिथपर्यंत. आता मी इथे जे आपण मार्किंग केलं का त्याच्यावरती सर्वात आधी एक शिलाई देऊन घेते. नंतर कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं आपल्या इथे गळ्याचा आकार सुद्धा एकदम असा गोल येऊन जातो. त्यासाठी व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही सुद्धा एकसारखं झाले. आता इथे पट्ट्या. आता जर तुमच्या गळ्याचा आकार गोल नसेल आला दुसऱ्या सुद्धा बाजूचा तर इथे थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा. फक्त जास्त असं खाली घेऊ नका. वरच्या बाजूलाच मिळवायचं ते बरोबर. कारण की ही बाजू आपली परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. तुमच्या गळ्याचा गोल आकार नसेल आला तर ह्या पद्धतीने तुम्ही इथे गळ्याचा आकार देऊ सुद्धा शकता. आता इथे आपल्याला हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं एकसारखं. पायपिंगसाठी थोडंसं वरच्या बाजूला सोडून दिलेलं आहे मी. आता समान मार्किंग करून घ्या. ही पट्टी सोडून द्या. वरच्या बाजूला पायपिंग जोडण्यासाठी लागणारी पट्टी सोडून द्यायची. जेवढं आपण शिलाईमध्ये पकडणार ना तेवढं सोडून द्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. समान आणि एकसारखं मार्किंग करून घ्या. आता ह्याच्यावरती आपल्याला त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्या इथे.
आणि त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. मार्किंग फक्त एकसारखं करून घ्या, म्हणजे काय होतं आपल्या इथे हुक उचललं जात नाही त्यासाठी. आता इथे मी सर्व अशी त्रिकोणी शिलाई देऊन घेतली. व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे काय करायचं हे पहा, बंद करून घ्या थोडंसं आणि बरोबर अशी एक शिलाई देऊन घ्यायची मध्यभागी बरोबर, म्हणजे आपली पट्टी सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसते त्यासाठी. आता दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झाल्या. आता इथे आपल्याला पायपिंगच्या पट्ट्या आपण क्रॉस काढल्या होत्या, पट्टीचा वापर करून क्रॉसमध्ये काढून घ्याव्या लागतात. पट्ट्या एकाला एक अशा जोडून घ्या. सर्व पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत आणि एकाला एक अशा जोडून घ्या. इथे मी पूर्ण पट्ट्या अशाच पद्धतीने जोडून घेणार आहे. इथे आपल्या पायपिंगच्या पट्ट्या जोडून झाल्या. आता इथे आपल्याला शोल्डर जोडून घेण्याआधी हे बघून घ्या व्यवस्थित आहे का. मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. आता इथे बघा, ही आपली तयार कटोरी झाली. आता आलं लक्षात. हे आता इथं काय करा, असं पकडा. हे आपण मार्किंग बरोबर असं केलं का त्याच्यावरती असं पकडा. इथे बरोबर झालं व्यवस्थित. आता हे आपलं तयार शोल्डर आहे, बघू शकता. असं बरोबर असं पकडायचं. इथे एका लाईनीमध्ये पकडा. ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं इथं व्यवस्थित होऊन जातं. आलं लक्षात. हे असं पकडा. त्यासाठी गळा नेहमी आहे तेवढं टाकत जा, वाढून घ्यायचं नाही वरच्या बाजूला कधीच, ते लक्षात ठेवा. कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने. हे असं मार्किंग करून झालं, बघू शकता. वरच्या बाजूला हे मी तुम्हाला कटिंग करताना सुद्धा समजून सांगितलं होतं, आलं लक्षात. आता इथे बघू शकता वरच्या बाजूला बरोबर आपलं अर्धा इंच शिल्लक राहिलं शोल्डर जोडण्यामध्ये. हे झालं बरोबर. त्यासाठी नेहमी असं बघत जा, म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा खांद्यावरून शोल्डर असं उतरलं जातं. ब्लाऊज म्हणजे आपला उतरला जातो, लक्षात ठेवा. आता इथे बघा समजून सांगितलं, असं बघत जा नेहमी, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाहीये, शोल्डर उतरलं जात नाहीये. त्यासाठी असं बघत जा. हे जर अंतर तुमचं वरच्या बाजूला जास्त झालं तर तिथं तुमचं नक्की शोल्डर उतरलं जाणार. त्यासाठी असं बघायचं, आपल्या मापाचा ब्लाऊज असा पकडायचा. इथे व्यवस्थित आहे का, जास्त होऊ देऊ नका, फक्त ते लक्षात घ्यायचं आहे. जर तुमच्या मापाच्या जर ब्लाऊजचं शोल्डर उतरत असेल तर मग काय करायचं तुम्ही, हे असं पकडा. आता समजा हा ब्लाऊज तुमचं शोल्डर उतरतंय, मग काय करायचं तिथे हे असं पकडायचं आणि इथे थोडीशी हे समजून सांगते म्हणजे लक्षात येईल तुमच्या बरोबर. हे हे आपलं शोल्डर आहे का, असं पकडायचं. हे असं पकडायचं. उतरत असेल तर लक्षात ठेवा. मग काय करायचं, असं पकडायचं. मग इथून काय करायचं तुम्ही, ही सुद्धा बाजू अशी पकडायची. जास्त ह्या बाजूला घ्यायचं नाही, तिथं चुनी येऊन जाईल तुमची बाहीच्या बाजूला. इथून काय करायचं, जेवढं उतरते ना हे असं मार्किंग करून घ्यायचं. मग ह्या बाजूला काय करायचं, इकडच्या बाजूला कमी कमी करत इथून बरोबर घ्यायचं. जेवढं उतरतंय तेवढं बरोबर घ्यायचं, पण इथून असं घेऊन वरच्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं आहे. म्हणजे ह्या बाजूला तुमची गुढी पडणार नाही, म्हणून समजून सांगते. हे इथून बरोबर वरच्या बाजूला असं कमी करून घ्यायचं. ह्या बाजूला बरोबर अशी शिलाई वरच्या बाजूला काढून घ्यायची, म्हणजे बरोबर होऊन जाईल. ते आलं लक्षात. आणि मग बघायचं आपलं बरोबर आहे का, आलं लक्षात. आता दुसरी सुद्धा बाजू, हे ही सुद्धा बाजू, दोन्ही सुद्धा. बऱ्याच वेळा काय होतं आपले एकाच बाजूचे शोल्डर उतरलं जातं, त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत, हे नेहमी लक्षात ठेवत जा. त्यासाठी काय करायचं, हे आता ही बाजू अशी ठेवून घ्या आणि ही सुद्धा बाजू अशी ठेवून घ्या. हे बरोबर ठेवून झालं. आता इथे काय करायचं, हे सुद्धा एकसारखं होण्यासाठी मार्किंग करून घ्या. इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या लगेच ह्याच्या समोर. हे अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आणि जोडताना सुद्धा सरळ लाईनीमध्ये जोडून घ्यायचं असतं, लक्षात ठेवायचं नेहमी. हे आता ही सुद्धा बाजू, ही सुद्धा आपली कटोरी आणि ही सुद्धा आपली कटोरीत, म्हणजे आपलं हे तयार झालं, आले लक्षात. हे असं पकडायचं आणि ही सुद्धा बाजू अशी पकडायची, म्हणजे इथे सुद्धा हे दोन्ही सुद्धा बाजूने ही बाजू आणि ही बाजू एकसारखी होऊन जाते. ते लक्षात ठेवायचं. कमी जास्त अजिबात होत नाहीये, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम आता येणार नाही. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायची आहे आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचा वापर करा. आता इथे काय करायचं, हे असं पकडते बरोबर एवढं शिलाईमध्ये पकडा, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावरती पाठीची बाजू उलटी ठेवून घ्या. हे अशी उलटी ठेवून घेतली. आता इथे बघू शकता बरोबर अर्धा इंचाचं मार्किंग आपण ह्या बाजूला केलेलंच आहे आणि ह्या सुद्धा बाजूला करून घ्यायचं लगेच. अर्धा इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे ही सुद्धा बाजू बरोबर अशी लाईन ओढून घ्या, म्हणजे चुकत नाही. आता बरोबर काय करा, हे थोडंसं जास्त आहे, कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, राहिलं तर त्या पद्धतीने, म्हणून समजून सांगते. आता इथं काय करायचं, बरोबर असं ठेवून घ्या. शक्यतो गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडायचं बरोबर. हे हे दोन्ही सुद्धा हे मार्किंग आणि हे मार्किंग एकसारखं झालं पाहिजे. हे झालं बरोबर. आता ही सुद्धा बाजू बरोबर बघू शकता. हे
असं बघायचं आपल्या दोन्ही सुद्धा एकसारखं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं. आणि दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या, डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंचा शोल्डर जोडून झालेला आहे, बघू शकता. हे पहा, ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू. आता इथे बघून घ्या लगेच व्यवस्थित आहे का, म्हणजे कमी जास्त होत नाही बाही जोडल्याच्या नंतर किंवा पायपिंगच्या वेळेस ना कमी जास्त होत नाही आपलं. हे पहा, एकसारखं झालं. जर जास्त असेल तर थोडासा आकार देऊन कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्या. आलं लक्षात. आता हे आपलं एकसारखं आहे इथे, लक्षात ठेवा. आता फिटिंगची बाजू लगेच बघून घ्यायची. हे पहा, असं ठेवून घेते. हे पहा, ही बाजू अशी ठेवून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, इथे कमी जास्त होऊ द्यायचं नाही आणि ही सुद्धा बाजू अशी ह्याच्यावरती ठेवून घ्यायची. हे पहा, बघू शकता इथे. त्यासाठी शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडत जा, म्हणजे आपल्या इथे काय होतं, कमी जास्त अजिबात होत नाहीये. हे पहा, असं पकडते इथे सुद्धा आणि इथे सुद्धा असं पकडायचं आहे, लक्षात ठेवा. हे पहा, बरोबर झालं. इथे कमी जास्त होऊ देऊ नका खालच्या बाजूला. हे पहा, आता इथे व्यवस्थित असं पकडलं. हे पहा, आलं लक्षात. आता इथे वरच्या बाजूला जर कमी जास्त झालं तर काय करायचं, हे पहा, इथे थोडंसं असं जेवढं जास्त आहे ना तेवढं थोडंसं मार्किंग करून घ्या. हे पहा, मार्किंग करून झालं. आता हे मी बाजूला ठेवते. आता इथे थोडंसं जास्त आहे, मग काय करायचं, हे पहा, इथून थोडासा आकार देत देत घ्यायचा. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथून थोडासा आकार देत देत घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. जेवढं आपलं जास्त झालेलं आहे तेवढं, म्हणजे इथे काय होईल, तुमच्या मुंड्याचा सुद्धा आकार असा परफेक्ट येऊन जाईल. त्यासाठी इथं तुम्ही असं मार्किंग करून घेऊ शकता. जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं तिथपर्यंत असं मार्किंग करून घ्यायचं आहे. सर्वात आधी मार्किंग करून घ्या, नंतर ते कट करून शिलाई द्यावी लागते, नंतर कट करावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. आता ही सुद्धा बाजू आपण इथे बघूया आपल्या व्यवस्थित आहे का. हे पहा, असं ठेवून घ्या. इथे सुद्धा हे पहा, ही आपली फिटिंगची बाजू कमरेकडच्या बाजूचे. हे पहा, असं ठेवून घ्या, एकावरती एक असं ठेवलं. आता ही सुद्धा बाजू, हे पहा, बघू शकता थोडंसं आहे एवढं. आता इथे काय करायचं, मग असं मार्किंग करून घ्या. हे पहा, पण नेहमी असं बघत जा बाही जोडण्याआधी, फिटिंगच्या आधी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे, असं बघायचं नेहमी. आता मग इथं काय करायचं, हे पहा, असा आकार देऊन घ्यायचा. बरोबर आपला मुंडा सुद्धा परफेक्ट असा आकार झाला पाहिजे. हे पहा, असं मग वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. इथून किंवा इथून कमी करून घ्या. हे पहा, असं कमी कमी इकडच्या बाजूला थोडासा आकार अशा पद्धतीने आपला आला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे बघू शकता शिलाई देऊन घेतली. आता इथे बघा, हे पहा, जेवढं जास्त आहे ना तेवढं सावकाशमध्ये इथून, हे पहा, बघू शकता सावकाशमध्ये, लक्षात ठेवा. हे पहा, जेवढं जास्त आहे तेवढं इथे कट करून घेते. मग वरच्या बाजूला एकदम असं कमी कमी करून घे. हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ही बाजू, हे पहा, बघू शकता, किंवा ह्या बाजूने घेते. आता इथून काय करायचं, एकदम असं कमी कमी करत. हे पहा, इथून एकदम कमी कमी करत. हे पहा, मग थोडंसं इथं वाढवत जायचं. हे पहा, जेवढं जास्त आहे तेवढं बरोबर असं कट करून टाकायचं. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण बाही जोडून घेऊया सर्वात आधी. हे पहा, असं ठेवून घेते दोन्ही सुद्धा बाजू. बाही जोडण्याआधी हे बघत जा, नेहमी लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता, ही आपली खोलगट बाजू आहे, लक्षात ठेवा. खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. आता ही खोलगट बाजू ही आपली समोरची बाजू आहे, लक्षात ठेवा. मग असं ठेवून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. हे बरोबर आपलं समोरच्या बाजूला झालं पाहिजे, म्हणजे असं ठेवून घ्यायचं. हे पहा, बरोबर असं मध्यावरती. बाही जोडताना काय करतो आपण, बरोबर अशा मध्यावरती जोडून घ्यावी लागते, लक्षात ठेवा. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका, कारण की बाही उंची आधी आपण 1 इंच घेतो. त्यासाठी इथे सुद्धा अर्धा इंच पकडलं गेलं पाहिजे. इथे सुद्धा आपला अर्धा इंच शिलाई करताना, म्हणजे अस्तर जोडताना पकडलं गेलं पाहिजे. त्यासाठी बाहीची उंची आपली इथे परफेक्ट होऊन जाते. इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच. त्यासाठी आपण इथे बाही उंची अधिक 1 इंच घेतो ना. हे पहा, अशा पद्धतीने ही जोडली जाणार. आता ही सुद्धा बघू शकता खोलगट बाजू आहे. हे पहा, इथं आपली ही खोलगट बाजू, ही आपली समोरची बाजू. असं ठेवून घ्या ह्याच्यावरती. आणि शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं नेहमी. आता बाही जोडून घ्यायची आहे, बरोबर अशी मध्यावरती ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. फक्त खेचू नका, आलवारमध्ये आणि सावकाशमध्ये जोडून घ्यायची आहे. दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने अर्धा इंच पकडायला विसरू नका. जोडून झाली. थोडंसं शिल्लक आहे, कट करून घेते, डबल शिलाई देऊन घेते.
डबल शिलाई देऊन झालेली आहे. बाही पूर्ण जोडून झाली. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. मध्यावरती ठेवून घेते. अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि जोडून घ्यायचे आहे. शिल्लक असेल तर थोडंसं कट करून घेते. राहिलं तर त्या पद्धतीने तुम्ही ते कट सुद्धा करू शकता. फक्त बाही जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. घडी काढताना त्या पद्धतीने काढून घ्यायचे, ते विसरू नका. कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने. आता डबल शिलाई देऊन घ्या. दोन्ही सुद्धा बाजू आपल्या इथे जोडून झालेले आहेत. व्यवस्थित जोडून झाल्या. आता इथे काय करायचं, असं पकडा एकावरती एक आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने असं पकडा एकावरती एक. कमी जास्त होत असेल तर बाही जोडण्याआधी बघा, मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीने. नंतर मग फिटिंगला कमी जास्त होतं. बाही जोडण्याआधी बघा, म्हणजे फिटिंगला कमी जास्त होणार नाहीये. आतल्या बाजूने पलटी करून घ्या. बंद करून घ्यायचं. कमरघेर मोजायला सोपं जातं. आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. फिटिंग करायला सुद्धा एकदम असं सोपं जातं त्यासाठी. आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित पकडा आणि एक शिलाई देऊन घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित जोडून झालेलं आहे, बघू शकता. आता इथे मार्किंग करून घ्यायचं आहे फिटिंगचं परफेक्ट. दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे करून घेते. मापाचा ब्लाऊज घ्या. जो तुमचा दंडघेर असेल ना, तो तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचा. पहिली शिलाईची टीप नाही लक्षात आलं तर काय करायचं, पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घ्या किंवा मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. जो तुमचा दंडघेर आहे तो तुम्ही ते मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालेलं आहे. इथं आपल्या दोन्ही सुद्धा बाजूनं व्यवस्थित मार्किंग करून झालं. आता इथे मी नेहमी मुंडा मोजून फिटिंग करत असते. हे असं पकडा मापाचं ब्लाऊज. ज्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज पकडणार ना, त्याच पद्धतीने आपल्याला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा, ते लक्षात ठेवायचं आहे. हे हा सुद्धा ब्लाऊज असा पकडायचा, फक्त खेचू नका आलवारमध्ये. आणि ही सुद्धा बाजू अशी पकडायची आहे. आता इथे काय करायचं, नेहमी किंवा जी तुमची फिटिंगची पद्धत असेल ना, कोण काय करतं, छातीचा चौथा भाग मार्किंग करून सुद्धा फिटिंग करतात. ती पद्धत वापरली तरी सुद्धा चालेल. इथे काय करा, पहिली शिलाईची टीप इथे आपण मार्किंग केलं. कटिंग करताना सुद्धा आपण इथे छातीचा चौथा भाग मार्किंग केलाच होता. इथं त्याच्यावरती बरोबर येणार. आलं लक्षात. हे नसेल मार्किंग केलं तर बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. पहिली शिलाईची टीप. हे असं पकडा. हा सुद्धा ब्लाऊज एका लाईनीमध्ये पकडा, फक्त खेचू नका. शोल्डर असा टेप पकडून घ्या आणि किती येते असं बघायचं. माझं इथे 8ला 1 रेष कमी आहे. 8ला 1 रेष कमी. तुमचं बघा किती येते, तेवढंच बरोबर असं मार्किंग करून घ्या. आता ही सुद्धा बाजू अशी पकडायची. हे असं पकडा. ही सुद्धा बाजू अशी पकडायची. जेवढं भरलं ना, हे असं पकडते. हे बघू शकता. हे जेवढं भरलं ना, हे असं पकडायचं. असं पकडलेलं आहे मी, जेवढं भरलं माझं तेवढं. आता असं पकडते. हे जेवढं भरलं ना तेवढं इथे लगेच मी मार्किंग करून घेते. जेवढं भरलं माझं तेवढं. हे एवढं भरलं ना तेवढं लगेच इथं मी मार्किंग करून घेतलं. आलं लक्षात. हे इथं मार्किंग करून झालेलं आहे. आता ही बाजू हे असं पकडलं. आलं लक्षात. हे आता इथे बघू शकता, जेवढं माझं भरलं ना, लक्षात ठेवा. हे असं पकडलं. जेवढं भरलं तेवढं. मग लगेच इथे सुद्धा मी असं मार्किंग करून घेते. म्हणजे काय होतं, आपली इथे फिटिंग चुकत नाहीये. दोन्ही सुद्धा ब्लाऊज एकसारखे आणि व्यवस्थित पकडायचे. हे कडेपासून लक्षात ठेवा. हे असं पकडायचं. कमी जास्त होऊ देऊ नका. हे असं पकडायचं कडेपासून. लक्षात ठेवा. खेचू नका. आलवारमध्ये पकडायचं. लक्षात ठेवायचं नेहमी. हे असं व्यवस्थित मोजून घ्या. हे आलं लक्षात. हे आता इथे बघू शकता, मापाचा ब्लाऊज संपला. जिथे आपला मापाचा ब्लाऊज संपला तिथे काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं. एक जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं. आता आपलं जेवढं भरलं ना, इथून इथपर्यंत मोजून घ्या. तुमचं सुद्धा जेवढं भरलं ना तेवढं तुम्ही लगेच असं मोजून घ्यायचं आहे. माझं इथं भरलं 6.25 इंच भरलं. हे 6.25 इंच भरलं. आता त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात. आलं लक्षात. 4 भाग कशासाठी करायचे, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू आणि ही एक बाजू मिळून झाल्या 4 बाजू. त्यासाठी चौथा भाग काढावा लागतो. आलं लक्षात. त्यासाठी हे अंतर मोजून घ्यायचं. त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात. जेवढं येईल ना तुमचं लगेच बघून घ्या तुमचं किती आलंय. मग त्याच्याबरोबर 4 भाग करावे लागतात. हे आता हे टोक 4 म्हणजे 4 भाग करताना काय करायचं, हे हे टोक आहे ना, जेवढं आलं ना त्याच्यावरती असं ठेवून घ्या. हे बरोबर झालं.
आता त्याचं काय करायचं, निम्म करून घ्यायचं. हे पहा निम्म झालं. हे पहा आलं इथे निम्म, आलं लक्षात. आता परत एकदा निम्म करायचं. हे पहा ह्याच्यावरती जिथं आपलं निम्म आलतं ना त्याच्यावरती बरोबर हे टोक परत एकदा ठेवून घ्यायचं, म्हणजे परत निम्म होतं. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे बरोबर आपला इथे चौथा भाग येतो. हे पहा एवढा आला माझा, एवढं माझं चौथा भाग इथे आलेला आहे. आले लक्षात. हे पहा एवढं शिल्लक राहिलं. आता इथे काय करायचं, हे पहा ही आपण पहिली शिलाई मारून घेतली का ते सोडून द्यायचं, कारण की ती पकडून आपण पूर्ण कमर घेर मोजून घेतलं. आलं लक्षात. आता मग इथं काय करायचं, आपलं जेवढं आलेलं आहे ना ते रेषेच्या पुढे असं ठेवून घ्यायचं. आपलं जेवढं आलेलं आहे ना तेवढं ह्या रेषेच्या पुढं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता. हे पहा तरी सुद्धा बघू शकता हे आपलं एवढं शिलाईमध्ये गेलं. बघू शकता परफेक्ट झालेलं आहे. हे पहा 2 इंच इथं येतंय माझं ह्या बाजूला, पण आपलं इथे फिटिंग हे शिलाईमध्ये गेलं ना. आलं का लक्षात तुमच्या. हे पहा एवढं आपलं इथे शिलाईमध्ये गेलं ना, बरोबर आलेलं आहे. म्हणजे एवढं इथं आपण सर्वात आधी शिलाई दिली का एवढं पकडलं. आलं लक्षात. म्हणजे हे माप आपलं परफेक्ट आहे. आता इथे बघू शकता इथून इथपर्यंत आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं. त्यासाठी जवळून दाखवलं तुम्हाला. इथं मार्किंग करून घेतलं. हे पहा झालं. आलं का लक्षात. हे पहा 2 इंच इथं येते, बाहेरच्या बाजूला येते. हे पहा बाहेरच्या बाजूला येते, म्हणजे एवढं आपण हे शिलाईमध्ये इथं पकडलेलं आहे. पण आपल्याला फिटिंगमध्ये एवढंच आपलं शिल्लक राहिलं, म्हणून इथून इकडच्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. हे पहा आता इथे मी असं पकडते, माझं एवढं शिल्लक राहिलं ना म्हणूनसाठी. आता ही सुद्धा बाजू, ही लाईन म्हणजे हे मार्किंग केलेलं सोडून द्यायचं, मग त्याच्या पुढे असं पकडायचं. हे पहा लक्षात ठेवायचं नेहमी. मग म्हणजे काय होतं आपलं इथे चुकत नाही काय. आता जेवढं आलं ना त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने हे सुद्धा परफेक्ट आलेलं आहे. हे पहा एवढं आपण ह्या बाजूला शिलाईमध्ये आतमध्ये गेलं ना. आलं का लक्षात. आता इथं काय करायचं, इथं एवढं आलं. आता इथे बघू शकता दंडघेर मुंडा जोडून घ्या. तुमचं किती आलंय तेवढंच पकडायचं. लक्षात ठेवा, म्हणजे फिटिंग चुकत नाही आपली. आता इथून इथं अशी मार्किंग करून घ्या. तुमचं जेवढं आलेलं आहे ना तेवढं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी. बरोबर मार्किंग करून घ्या, मोजून घ्या आपलं किती आलेलं आहे. आता इथे बघू शकता कमर फिटिंग, मुंडा फिटिंग, दंडघेर फिटिंग. आता इथे बरोबर असं जोडून घ्या. हे पहा जोडून झालं. आता परत ह्या मार्किंगवरती असं जोडून घ्या एका लाईनीमध्ये. हे पहा असं. आलं लक्षात. त्यासाठी फिटिंग मार्जिन पकडताना कंपल्सरी 2 इंच पकडत जा, म्हणजे काय होतं जागा शिल्लक राहते. आता इथे फिटिंग करून घ्यायची आहे. पूर्ण असं कमरेच्या बाजूला बंद करून घ्यायचं. पहिली शिलाई देऊन घ्या, मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर. दंडघेर बाजूला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आता दुसरी शिलाई देताना थोडंसं अंतर ठेवून द्या. दंडघेर पूर्ण बंद करून घ्यायचा. आता जेवढं तुमच्या शिलाई बसतील ना 3-4 बसतील तेवढं तुम्ही ते देऊ सुद्धा शकता. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे, दोन्ही सुद्धा बाजूंची. फक्त कमरेच्या बाजूला आणि दंडघेरमध्ये कमी जास्त होऊ देऊ नका. त्यासाठी बघा आधीच बाही जोडण्याआधी बघून घ्यायचं आहे. इथे आपली दुसऱ्या सुद्धा बाजूची परफेक्ट फिटिंग झालेली आहे. आता इथे आपल्याला पायपिंगला लागणारी पट्टी जोडून घ्यायची आहे. थोडीशी घडी करून घ्या पट्टीची सुरुवातीला जोडताना, आणि पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्यायची आहे. खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका, म्हणजे तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. त्यासाठी अर्धा इंच पकडायला विसरू नका. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेते, फक्त खेचू नका, सावकाशमध्ये जोडून घ्या. पूर्ण पट्टी आपल्याला इथे जोडत जोडत घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या इथे सुद्धा कापडाची, आणि जोडून घ्यायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे बघा असं ठेवून बघा दोन्ही सुद्धा एकसारखं आहे का, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे सुद्धा एकसारखं आहे. नेहमी बघत जा, कमी जास्त होऊ देऊ नका. जास्त असेल तर थोडंसं आतल्या बाजूने शिलाई सुद्धा देऊ शकता. आता इथे बघू शकता अशी पट्टी जोडून घ्या. थोडासा कपडा, जेवढा आपण अर्धा इंच पकडलं का त्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्या. ते लक्षात ठेवा, म्हणजे काय होतं आपली पायपिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला ह्यामधला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये. त्यासाठी आपण अर्धा इंच पकडलं का गळ्याच्या बाजूला सुरुवातीला, त्याच्यावरती ही पट्टी जोडत जोडत थोडीसं शिलाईमध्ये सापडू द्यात आणि जोडत जोडत घ्यायची आहे. म्हणजे पायपिंग पलटी होत नाही किंवा तुम्हाला ह्या बाजूला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये. मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता पायपिंग करून घ्यायची आपल्याला. इथे जास्तीचं आहे तेवढं थोडंसं कट करून घेते दोन्ही सुद्धा बाजूंचं. आता इथे बघू शकता पायपिंगसाठी पट्टी आपली तयार झाली. आता पायपिंग करून घ्यायची आहे. हे असं घडी करून घ्यायचं. आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. बरोबर अशी मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्हाला जेवढा कपडा
ठेवायचं आहे तेवढं ठेवू सुद्धा शकता आवडीनुसार. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि बरोबर आपली शिलाई मधल्या खाचीमध्ये बसली पाहिजे ते लक्षात ठेवा. तुम्हाला जेवढा वरच्या बाजूला कपडा ठेवायचा आहे ना, तेवढा तुम्ही ते आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. म्हणजे तुमची पायपिंग सुद्धा एकदम अशी गोल येऊन जाते व्यवस्थित एकसारखी. फक्त खेचू नका, सावकाशमध्ये पायपिंग करत करत घ्यायची आहे पूर्ण गळ्याला. इथे मी पूर्ण गळ्याची पायपिंग ह्याच पद्धतीने करून घेणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि शक्यतो पायपिंगच्या लागणाऱ्या पट्ट्या तुम्ही क्रॉसमध्ये काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे व्यवस्थित होऊन जातात आणि पुरतात सुद्धा व्यवस्थित. इथे मी पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेतली. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपली पूर्ण गळ्याची पायपिंग झालेली आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा एक प्रकारची आपली पट्टी तयार होते. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये एक धागा सुद्धा दिसणार नाही. ह्या सुद्धा बाजूला बघू शकता इथे व्यवस्थित होऊन जातं पूर्ण. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे बघू शकता. हे अशा पद्धतीने आपली कटोरीचा आकार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. खूप असा व्यवस्थित आलेला आहे. मी तुम्हाला कटिंगची सुद्धा खूप सोपी पद्धत समजून सांगितली होती आणि आज आपण शिलाईची सुद्धा मी तुम्हाला खूप सोपी पद्धत समजून सांगितलेली आहे. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि तुमचा सुद्धा ब्लाऊज अशाच पद्धतीने परफेक्ट तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला पाठीचा सुद्धा गळा तुम्ही बघू शकता एकदम असा व्यवस्थित आलेला आहे. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. पायपिंग सुद्धा व्यवस्थित आली आणि बाही सुद्धा परफेक्ट आलेली आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि कमरेच्या बाजूला फिटिंग करताना अजिबात कमी जास्त सुद्धा होऊ देऊ नका. बाही जोडण्याआधी बघायचं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.